आज श्री समर्थ सोशल अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि श्री सुविद्या विद्यालय कामोठे ॲन्युअल डे आणि ॲन्युअल डेचा जो शीर्षक आहे दिशा ही खूप महत्वाची असते. ज्या पद्धती सराई सांगितलं नक्कीच ज्या पद्धतीचा ॲन्युअल डे असते प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलांनी इंजिनियर डॉक्टर पण याच्या माध्यमातून अनेक फ्लोर असतात तर त्या माध्यमातून आपण आपला वेगळा विजन आणि वेगळा अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्या पद्धतीत सराई सांगितलं माझी 800 करोडची टर्नओव्हर आहे त्याच पद्धतीत त्यांच्या मुलीचा एक संकल्प आहे म्हणजे वयाच्या किंवा मर्यादा याच्यावर लादून एक नवीन संकल्प त्यांनी राबवलेला आणि पूर्ण आज महाराष्ट्रात तो संकल्पना राबवला जातो. म्हणजे जो बुके आपण फुलांचा असायचा पण तो बुके आज नॅपकिनचा असतो. नॅपकिनचा अतिशय आहे 15 ते 20 वर्षाची मुलगी आहे त्यांची पण एक नवीन संकल्प राबला आणि एक नवीन ऊर्जा दिलेली आहे. म्हणजे कोणतीही क्रिया आणि कर्म आणि ज्ञात हे वयानुसार नसते त्याच्या कामाच्या अनुसार असते. कामाला वेळ दिला पाहिजे त्या वस्तूला न्याय दिला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आपली लहान मुलं आहेत येणाऱ्या काळात देशाचा भविष्य आहे हा भविष्य घडवण्याचीच ऊर्जा ही मुलामध्ये आली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच आपण प्रखरतेने उभं राहिलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूला एअरपोर्ट होत आहे अटल सेतू अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टीने आपण जोडले जात आहेत. पण या प्रक्रियेत आपण कुठेतरी आपली मुलं याच्यात समाविष्ट झाली पाहिजेत. यासाठी आपण दृष्टिकोन केला पाहिजे. या ॲन्युअल डेच्या माध्यमातून अनेक संस्कृती राबवण्यात आली. कोली कराडी आगरी जे आपण संगीत बघितले ही संस्कृती इथली आहे. पनवेल असेल कामोठा असेल आदिवासी परिसराची संस्कृती ही आहे. ही संस्कृतीला अनावरण आज आपण वेगवेगळ्या दिशेने वागत आहोत. पण आपला मुलगा मोठा होत असताना आपली विचारधारा आणि संस्कृती ही टिकली पाहिजे. जसं की सराई सांगितलं की त्या मुलाने आपल्या वडिलाला आपला पारितोषिक देण्याचा प्रयत्न केला. हीच सुविद्या विद्यालयाची मोठी एक झेप आहे जी 16 वर्षाच्या परिश्रमातून आमचे काका आहेत ते श्रावण करत असतील आपले जयराम करत असतील सुधाकर करत असतील ऑल यांच्या परिश्रमातून ही शाळा आलेली आहे. आणि याच्या मेन वरचं जे आहे आपलं जे श्री समर्थ सुविद्या विद्यालय म्हणजे संस्कार हे तिथून आपल्याला मिळलेले आहेत. त्या संस्काराच्या माध्यमातून ही शाळा घडत आहे. नक्कीच येणाऱ्या काळात स्पोर्ट्स मध्ये आपली मुलं असतील शैक्षणिक क्षेत्रात आपली मुलं असतील याच्या व्यतिरिक्त एक चांगले संस्कार घेऊन या शाळेतून जातील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार आणि धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.